लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील फॉर्म रिजेक्ट होत आहेत। कालपासून बऱ्याच महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेत। तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। तुम्हाला पण रिजेक्टचा मेसेज आलाय का? लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि लक्षात घ्या, ज्या मी तुम्हाला 3 गोष्टी आता सांगणार आहे त्या काळजीपूर्वक बघायच्या। त्या 3 गोष्टी केल्या तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। पुढचे पण हप्ते चालू होणार आहेत। 3 गोष्टी काळजीपूर्वक बघा। व्हिडिओ मोठा झाले तरी चालेल पण शेवटपर्यंत बघा। लक्षात घ्या, 3 गोष्टी आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत। आणि तिसरी गोष्ट तर खूप महत्त्वाची आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। चॅनलवर नवीन असताल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा। बघा, कालपासून अशा स्वरूपाचे मेसेज स्त्रियांना येत आहेत। दुसरा टप्पा या ठिकाणी चालू आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये बऱ्याच स्त्रियांना असे मेसेज येऊन फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। बघूया नेमका मेसेज काय आहे। युअर ऍप्लिकेशन नंबर हे दिलेला आहे फॉर MMLBY म्हणजे माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हॅज बीन प्रोव्हिजनली रिजेक्टेड। रिजेक्टेड म्हणजे काय? तर तुमचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे। जो तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरलाय तो रद्द करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचे आता ते सांगतो। जर तुम्हाला असा मेसेज आलेला असेल तर चेक करा। आणि जर मेसेज नसल आलेला तरी पण तुमच्या अकाउंटवर एकदा परत जाऊन चेक करायचंय। कारण की मेसेज काही ताईंना उशिरा येऊ शकतो। मोबाईल प्रॉब्लेममुळे मेसेज उशिरा येऊ शकतात। पण तुम्ही जिथं फॉर्म भरलाय त्या ठिकाणी जायचंय। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगतोय ते म्हणजे तुम्हाला जिथं तुम्ही फॉर्म भरलाय त्या वेबसाईटवर जायचंय। वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचंय। लॉग इन कसं करायचं तर वाटलं तर तुम्हाला मी नंतर पुढे दाखवतो, पण अगोदर सुरुवातीची माहिती देतो। लॉग इन करायचंय। लॉग इन केल्यानंतर मागे तुम्ही जे फॉर्म भरले होते त्या फॉर्मच्या बटनावर क्लिक करायचे। त्या ठिकाणी वेगवेगळे तुमचे फॉर्म भरलेले येतील। त्याच्यामध्ये पेंडिंग असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाहीये। रिव्ह्यू मध्ये असेल टेन्शन घ्यायची गरज नाहीये। पण त्या ठिकाणी जर रिसबमिटचं बटन आलं असेल, रिसबमिट हे बघा, हे बटन आलेलं असेल तर काळजी करण्याचं कारण आहे। सगळ्यात पहिली गोष्ट ही चेक करायची आहे। कुणाकुणाला हे बटन आलंय लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। हा दुसरा टप्पा चालू आहे। लाडक्या बहीण योजनेचा दुसरा टप्पा चालू आहे। आणि याच्यात जर तुम्हाला पैसे नाही आले तर तुम्हाला परत हा हप्ता भेटणार नाही। त्याच्यामुळे खूप जीव तोडून तुमच्यासाठी गोष्टी सांगतोय, व्यवस्थित बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स पुढे मी देणार आहे। लक्षात ठेवा। चला, पहिली गोष्ट तुम्हाला जायचंय, चेक करायचंय तुम्हाला रिसबमिटचं बटन आलंय का? रिसबमिटचं बटन आले ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कारण काय आलंय ते बघायचंय। कारण रिसबमिटच्या बटनावर कारण काय आलंय ते मला सांगायचंय कमेंट बॉक्स मध्ये। आणि तुम्ही कोणत्या टप्प्यात फॉर्म भरलाय मला सांगा एकदा। तुमचं नाव, तुमचं गाव, तुम्ही कोणत्या दिवशी फॉर्म भरलाय ते मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 3000 रुपये तुम्हाला आले नसतील तर आपण सगळ्यांना मदत करत आहोत। तुम्ही पण तुमचं नाव ते मला कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर सांगायचंय। चला, ही दुसरी गोष्ट या ठिकाणी चेक करायचे कारण काय। आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कान उघडे ठेवून ऐका सगळ्यांनी। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल, पेंडिंग असेल किंवा काही जरी असेल, लवकरात लवकर ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय, म्हणजे तुम्ही अंगणवाडी ताईकडे भरलाय, कोणी तहसील ऑफिस मध्ये एजंट कडून भरलाय, कोणी स्वतः भरलाय, कोणी एजंट कडून भरलाय, कोणी त्या ई सेवा केंद्रामध्ये जाऊन भरलाय। सगळ्यांनी लवकरात लवकर तुमच्या त्या एजंटला, त्या माणसाला, त्या महिलेला जाऊन भेटायचंय आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे। जर तुमचं फॉर्मचं स्टेटस रिसबमिट आलं असेल तर लवकरात लवकर तो फॉर्म परत भरायचा आहे। परत सांगतोय तुम्हाला, तो फॉर्म परत सबमिट करायचा आहे। लक्षात घ्या, खूप महत्वाचा हा तिसरा पॉइंट आहे। सगळ्यांनी लवकरात लवकर जायचंय, चेक करायचंय। रिसबमिटचं बटन आलं तर लवकरात लवकर फॉर्म सबमिट करायचा आहे। जर तुम्हाला रिसबमिटचं बटन आलं असेल
तर तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो आता पुढच्या ह्याच्यामध्ये. चला, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही म्हणत असाल की सर आम्ही आता हे बघा या स्वरूपात तुम्हाला रिसबमिटचं बटन आलेलं असेल तर चेक करायचंय. बघा वेबसाईटवर जायचंय. वेबसाईट तुम्ही जर घरीच मोबाईल मध्ये बघायचं असेल तरी बघू शकतात. वेबसाईटवर जा, माझी लाडकी बहीण टाका. त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुमचं लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर बघा या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज याच्यावर क्लिक करा. यापूर्वी केलेले अर्ज याच्यावर क्लिक करून जर तुम्हाला असे पेंडिंग दिसून खाली रिसबमिटचं बटन आलं असेल, रिसबमिट या ठिकाणी बघा दिसतंय तुम्हाला रिसबमिटचं बटन, तर त्या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. बटन आल्यानंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी आता दाखवतो की नेमकं काय करायचंय. लक्षात घ्या, या स्वरूपात लाडकी बहीण योजनेचं फॉर्म पेज तुम्हाला उघडायचंय. मोबाईलवर जाऊन, मोबाईलवर गेल्यानंतर पेज उघडा. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा या ठिकाणी टाकून लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी यापूर्वी केलेले अर्ज वेगवेगळे तुम्हाला पेंडिंग दिसत असतील, रिसबमिट दिसत असेल, त्या या रिसबमिटच्या बाजूला बघा हा डोळा तुम्हाला दिसतो. हा डोळा, या डोळ्यावर क्लिक करायचंय. लवकरात लवकर ही काळजी सगळ्यांनी घ्या. या डोळ्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे गोष्टी भरल्यात सगळ्या गोष्टी दिसतील. सगळ्यांनी आता इकडे कान देऊन ऐका, डोळे उघडे ठेवून ऐका. ज्या गोष्टी तुम्ही भरल्यात या ठिकाणी त्या पुन्हा चेक करा. तुमचं आधार कार्ड वरलं नाव आणि हिथं भरलेलं नाव सेम टू सेम असायला पाहिजे, तंतोतंत मिळलेलं असायला पाहिजे. लक्षात घ्या, आधार कार्ड वरलं पूर्ण नाव, तुमचा पतीचं नाव, लग्नापूर्वीचं नाव, वैवाहिक स्थिती, तुम्ही किती, तुमची जन्मतारीख, तुमचं आधार कार्ड, पत्ता, सर्व जशाला तसं आधार कार्ड नुसार मॅच व्हायला पाहिजे. सेम टू सेम असेल तरच तुम्हाला पुढच्या वेळेस फॉर्म अप्रूव्ड होणार आहे आणि पैसे येणार आहेत. लक्षात ठेवा, तुमचं सगळ्या गोष्टी या ठिकाणी चेक करायचे. आणि बघा खाली या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे की आपला फॉर्म का रद्द करण्यात आला आहे, फॉर्म का रिजेक्ट झालेला आहे ते तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी खाली जाऊन चेक करायचंय. टिपण्यामध्ये जा. टिपण्यामध्ये बघा टिपण्यामध्ये जाऊन ऍडमिन टाईप म्हणजे काय, कोणी तुमचा फॉर्म रद्द केलाय किंवा कोणी फॉर्म तुमचा चेक केलाय ते बघा या ठिकाणी दिसतंय. विलेज लेवल म्हणजे गावाच्या पातळीवर तुमचा फॉर्म तुमचा रद्द झालाय. नंतर बघा स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. रिसबमिटेड म्हणजे तुम्हाला रिसबमिटचं बटन आलेलं आहे. पुढचं रिमार्क दिसेल तुम्हाला आधार नाही. हे इथं चेक करायचे तुमचा फॉर्म रिजेक्ट का झालाय. जर या ठिकाणी जर आलं असेल आधार कार्ड नाही, आधार कार्ड चुकलंय किंवा तुमचं या ठिकाणी पत्ता चुकलाय, या ठिकाणी बँक डिटेल्स चुकलेत, डीबीटी नाही, किंवा तुम्हाला असं पण येईल कधी कधी तुम्ही रेशन कार्ड चुकीचं लावलंय, किंवा असं येईल कधी कधी तुम्ही डॉक्युमेंट चुकीचे लावलेले आहेत, किंवा असं येईल काहीतरी स्पेलिंग मिस्टेक, असं काही जे कारण येईल ते कारण मला कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर सांगायचंय. लक्षात घ्या, ह्या गोष्टी सगळ्यांनी करायच्या तरच पैसे भेटणार आहेत. त्याच्यानंतर रिझन येईल. रिझन तुम्ही कशामुळे रिजेक्ट झालेला फॉर्म म्हणजे कारण येणार आहे आणि तुम्ही कधी रिजेक्ट झालं ती तारीख येणार आहे. ह्या गोष्टी सगळ्या चेक करा एकदा आणि चेक करून मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बघा अशा स्वरूपात रिसबमिटचं बटन आलंय. मग आपल्याला त्याला एडिट करायचंय. एडिट म्हणजे आपल्याला फॉर्म परत सबमिट करायचा आहे. सबमिट करण्यासाठी बघा ह्या बटनावर क्लिक करायचंय. हे बटन दिसतंय बघा या ठिकाणी बटन, ह्या पेनासारखं असं बटन दिसतंय बघा, पेनासारखं बटन, याच्यावर क्लिक करा. जर तुम्ही घरी फॉर्म भरला असेल, घरी उघडत असाल तर तुम्ही स्वतः करा. नसता ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय त्या ठिकाणी जायचंय आणि त्यांच्याकडून रिसबमिटचं हे काम करून घ्यायचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी छेडछाड या ठिकाणी फॉर्म मध्ये करू नका. त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी भरून घ्या. तर परत तुम्ही फॉर्म सबमिट तुम्हाला आता करायचा आहे. तुम्हाला कारण समजलंय की आपला फॉर्म कशामुळे रद्द झालाय, रिजेक्ट का झालाय. मग आता तुम्हाला काय करावं लागणार आहे
चेक करावं लागणार आहे की काय काय आपलं चुकलंय. आधार कार्ड चुकलं असेल तर व्यवस्थित आधार कार्ड व्यवस्थित समोरची बाजू दुसरी बाजू व्यवस्थित लावायची. आधार कार्डचं नाव चुकलं असेल ते व्यवस्थित भरायचंय. पत्ता चुकला असेल म्हणजे ज्या ज्या ताईला ज्या ज्या गोष्टी चुकल्या असतील त्या परत एकदा व्यवस्थित भरायच्यात. आणि फॉर्म आता यावेळेस परत एकदा चेक करा की तुम्ही व्यवस्थित भरलाय का. आणि सगळं व्यवस्थित परत भरल्यानंतर या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट लावल्यानंतर माहिती साठवा. सबमिट बटनावर क्लिक करायचंय. लक्षात घ्या, ही सोपी गोष्ट आहे. गोष्टी लवकर लवकर बघून घ्या. आणि या ठिकाणी बघा उजव्या साईडला तुम्हाला ऍप्लिकेशन सबमिट झाल्याचं मेसेज येईल वर. सबमिट झाल्यानंतर परत फॉर्मवर जाऊन चेक करा की तुमचं स्टेटस आता काय दिसतंय. जर ते पेंडिंग दिसत असेल तर टेन्शन घेऊ नका, म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट परत झालेला आहे, रिसबमिट झालेला आहे. टेन्शन घ्यायची गरज नाहीये. 4 ते 5 दिवस तुम्हाला थांबायचंय. 4 ते 5 दिवसानंतर जर त्याचं स्टेटस चेंज होत नसेल तर परत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत तुम्हाला माहिती सगळी देतो. बघा खूप छान माहिती दिलेली आहे. सगळ्यांना लेक्चर आवडत असतील तर लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय. आणि चॅनलवर नवीन असताल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. बाजूची बेल आयकॉन म्हणजे ती घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ टाकलेला तुमच्या समोर येईल. खूप छान माहिती आपण देत आहोत. खूप जीव तोडून तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी सांगत आहे. सगळ्यांनी त्याचं पालन करा, त्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच्यानुसार करा, म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे भेटतील. लाडक्या ताईंनो, तुम्हाला नक्कीच शुभेच्छा आहेत. नक्कीच तुम्हाला पैसे येतील. काही जरी अडचणी असतील तर तुमचा हा भाऊ तुमच्यासाठी खंबीर आहे. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुमच्या काही अडचणी असतील तर मी पुढच्या लेक्चरमध्ये संध्याकाळी 7 वाजता भेटणार आहे. सगळे तुमचे प्रश्नाची उत्तरं देणार आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.